वया पार भवसिंधू. मायबाप जीवनाचा उद्धार झालाच पाहिजे, जीवनामध्ये आपल्या आयुष्याचं कल्याण झालंच पाहिजे हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. तर आम्ही तुकोबरायांचे अभंग ऐकण्याचे पाईक आणि मायबाप तेवढे अधिकारी आहोत का? तुकोबराय जगाला आरडून ओरडून सांगतायत, तुम्ही भजन करा, नामस्मरण करा, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणावे वेळा, विठ्ठल तुम्ही म्हणावे, विठ्ठल 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 तुम्ही म्हणावे वेळा, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. साधू संतांनी सांगितलं नामस्मरण करा, कारण नामाशिवाय आता कलियुगामध्ये मायबाप पर्याय नाही. हे मी सांगत नाहीये, परमपूज्य मायबाप गुरुवर्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचने जर तुम्ही ऐकलीत तर महाराज नामाशिवाय महाराजांनी आयुष्यभर दुसरं काही सांगितलं नाही. आज तुम्ही त्या तीर्थक्षेत्रावर पाऊल जरी ठेवलं तर महाराज तिथं एकच गजर ऐकायला मिळतो, एकच गजर ऐकायला मिळतो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बसलेले सर्वांनी हात वर करावर, बसलेले खुर्चीवर बसलेले, खाली बसलेले आणि प्रेमाने महाराजांकरता भजन करा महाराज. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम वा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.